नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी ड्रायफ्रुट्स चॉकलेट ही रेसिपी घेऊन आलेली आहे. 1/4 कप मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. 1/4 कप खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत. 2 चमचे फ्लॅक्सी सीड घेतलेली आहे. 1/4 कप काजू घेतलेले आहे. ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. याला हलकंसं आपण भाजून घेणार आहोत. जास्त भाजायची गरज नाही. नंतर आपण याला मिक्सरमधून जाडसर फिरवून घेऊया. बघा, अशा प्रकारे हलकंसं मी भाजून घेतलेलं आहे. बघा, हे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यात मी परत खजूर बारीक करून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे खजूर मी 200 ग्राम घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे फिरवून घेतलेले आहे. आता हे यामध्ये घालूया. हे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आपण. बघा, मी असं चौकोनी आकाराचं एक झाकण घेतलेलं आहे. त्यामध्ये असा छोटासा गोळा करायचा आणि घालायचा, म्हणजे याला चौकोनी आकार येईल मस्त. मी तुम्हाला दाखवते. मस्त आकार येतो. तुमच्या आवडीनुसार आकार द्या, गोल किंवा चौकोनी किंवा ट्रायंगल. बघा, तुम्हाला दाखवते. बघा, हे अशा प्रकारे आपल्याला सगळे करून घ्यायचे आहे. बघा, हे अशा प्रकारे करून झालेले आहेत. आता आपण याला 1 घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. बघा, 1 घंटा झालेला आहे. आता याला आपण डार्क चॉकलेटमध्ये डीप करून घेऊया. बघा, या अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण ठेवून घेणार आहोत. बघा, मी व्हाईट पण करून घेणार आहे. बघा, यावर थोडेसे असे डेकोरेशनसाठी थोडेसे स्पार्कल टाकणार आहे. बघा, मी चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेले आहे. परत याला 1 घंट्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपली ड्रायफ्रूट चॉकलेट रेडी झालेली आहे. खूप छान लागते. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.